नमस्कार, मी शुभम पवार. प्रहार डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज जागतिक छायाचित्रण दिन. काळ पुढे सरकला तरी त्या क्षणांना अमर करण्याचं काम हा फोटोग्राफरचा कॅमेराच करू शकतो. तर त्यानिमित्तानं आज आपल्याला रत्नागिरीतील प्रतिभावान असं व्यक्तिमत्व लाभलेलं आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर संजय देवरुखकर, यश फोटो स्टुडिओचे मालक. संजय सर, आज जागतिक छायाचित्रण दिन आहे, तर त्यानिमित्तानं तुम्हाला छायाचित्रण दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू. तुमचा प्रवास हा फोटोग्राफी क्षेत्रातला हा मोठा आहे. नाव रत्नागिरी शहरात तुमचं बरेच वर्ष गाजतंय, यश फोटो हे नाव. आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की तुमचा हा फोटोग्राफीचा प्रवास कसा होता, म्हणजे कुठून तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि कसा सुरू केला? शुभम, खरं सांगायचं म्हणजे माझं कॉलेज वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मी बाहेर पडलो जॉबसाठी वगैरे. पण मला माझे भाऊजी वगैरे ह्या फोटोग्राफी क्षेत्रात होते. तर मी विचार केला आपण पण काहीतरी, मला आवड होती पहिले मॉडेलिंग-बिडेलिंगची. मी ठीक आहे म्हणण्याच्या पाठी मी हळू फोटोग्राफी शिकलो. मग ते फिल्म इंडस्ट्रीचे लोकं भेटले, काय झालं. त्याच्यानंतर मला आवड निर्माण झाली एक मॉडेलिंग करायची. पण मॉडेलिंग क्षेत्रात उतरताना म्हटलं फोटोग्राफीची एवढी मला आवड झाली, की मी फोटोग्राफी शिकायला लागलो. मग हळू भाऊजींच्या हाताखाली ट्रेन झालो. त्याच्यानंतर मी मॉडेलिंग, बाकीचे आपले प्रोडक्ट फोटोग्राफी, त्याच्यानंतर फिल्मचे हे सॉन्ग बिंगचे असे छोटे-छोटे सॉन्ग बिंग करायला लागलो. मी 2007 मध्ये छान एक गाणं बनवलं होतं. कोकण नगरचे वणू म्हणून आहेत त्यांच्या मुलगीचं, आणि ते मी सिनेमॅटिक म्हणून मी गाणं ॲक्चुअली तयार केलं. त्याला आता लोकं प्री वेडिंग हो. सॉन्ग वगैरे बोलतायत. ते 2007 मध्ये जेव्हा प्री वेडिंग पण शब्द ऐकायला भेटत नव्हता आपल्याला, तेव्हा मी ते गाणं केलंय. YouTubeवर आहे, तुम्ही बघू शकता. पण ती मला एक आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर मी हळू एक चित्रपट आला माझ्याकडे. जय हा. जय रघुवीर समर्थ ॲज उपेंद्र हरजकर म्हणून हे डायरेक्टर होते. त्यांनी मला शूटसाठी बोलावलं. मी हा. शूटसाठी गेलो. त्या रामदास स्वामींवरती एक फिल्म होती. गणेश गुळे आणि हे सज्जनगड, रत्नागिरीचे काही किल्ला, इथे सगळं ते शूट झालं. पेपरला सुद्धा आउट झालं होतं ते. माझ्याकडे कात्रणं आहेत अजून. हा. पण ते मी पहिली फिल्म शूट केली. न- त्याच्यानंतर आता माझे प्री वेडिंग, वेडिंग आता हे सगळं चालू आहे. परंतु ज्या वेळेला पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतलात त्यावेळेचा क्षण कसा होता? पहिल्यांदा म्हणजे तेव्हा काय अपर्चर काय असतं, ISO काय असतो, तेव्हा निगेटिव्हचा कॅमेरा शुभम मी हातात घेतला माझ्या भाऊजींकडून. तेव्हा रोलवाले कॅमेरे होते. त्याच्यामध्ये असं होतं, आताची कंडिशन वेगळी आहे, तेव्हाची कंडिशन म्हणजे तू जो फोटो मारलास, त्याचे डोळे बंद झाले आहेत की नाही, हे त्या फोटोग्राफरलाच माहिती असतं. त्याच्यानंतर त्याला पण कळत नसेल तर ते परत रिटेक 8 दिवसांनी करायला लागायचं. कारण तो रोल 8 दिवस तुमचं डेव्हलप व्हायचंच नाही. एवढे सगळे फोटो फिल्म त्या रोलमधले होईपर्यंत तो फोटोग्राफर त्या ह्याला टाकत नव्हता, म्हणजे डेव्हलपिंगला टाकत नव्हता. मग 8 दिवसांनी कळलं, अरे माझे डोळे बंद होते. मग परत अच्छा. काढ. मग परत 8 दिवस त्या कस्टमरला यावं लागायचं. आताची कंडिशन वेगळी आहे. आता लगेच आपल्याला डिस्प्लेला दिसतं, की आपला डोळा बंद आहे की उघडा आहे. बरोबर आहे? अशी आता त्याचा आणि आताचा फरक आहे. मागच्या निगेटिव्हच्या ह्याच्यात फार कठीण काय होतं, त्याचं फोटोग्राफरची कला दाखवता यायची त्याला. पण आता सगळे फंक्शन इतके आले ना त्याच्यामध्ये, की ते आता कोणी करू शकतो. पण आता प्रत्येकाचं एक स्किल, हे आता मोठा प्रश्न आलाय. स्किल वापरून जो करतो तो फोटोग्राफर अग्रेसर राहतो. फोटोग्राफीमध्ये बरेच प्रकार आहेत, त्याच्यापैकी म्हणजे पोर्ट्रेट असेल, स्टील हं. फोटोग्राफी, त्याच्यामध्ये तुमचा असा कुठचा आवडता प्रकार आहे? मी पहिल्यामध्ये स्टील शिकलो. स्टील फोटोग्राफी ॲज अ फिल्मच्या वगैरे. त्याच्यानंतर मी पोर्ट्रेट आणि मॉडेलिंग करायला शिकलो. मॉडेलिंग मला खूप आवडतं. म्हणजे मी खूप फॅशन फोटोग्राफी मला खूप आवडते. अच्छा. मग तीच करत आलोय आणि त्याच्यातच माझा स्टुडिओचं आता नाव झालेलं आहे. आत्ताचं क्षेत्र हे डिजिटल क्षेत्र आहे हं. आणि त्याच्यामध्ये खूप मोठी क्रांती होते. तर पूर्वीचे जे तुम्ही फोटो काढत होतात हं. ते फोटो आणि आत्ताचे AI वरतून तयार झालेले फोटो असेल किंवा मग त्याच्यामुळे कुठेतरी मूळ फोटोचं सौंदर्य हरवत चाललंय असं तुम्हाला वाटतं? हो, अर्थातच. पहिलं आता काहीही करता येते. तुमचे जाग्यावरती कपडे चेंज, तुमचा चेहरा चेंज. आता मी असं बघतो, की मोबाईलमध्ये एक असे ॲप आहे, की तुमचा चेहरा जाड असेल, तर तुम्हाला तो एकदम स्लिम करता येतो. असे इतके ऑप्शन आलेले असतात आणि त्याला काय आता हे राहिलं नाही, म्हणजे कलेला माझ्या मते काही अर्थ राहिलेला नाही असं वाटतं. मला तर असं वाटतं. कारण डेव्हलप होणं चांगली गोष्ट आहे. पण स्किल दाखवण्याची जी हे आहे, आपल्याकडचे कलाकारांना स्किल दाखवायचं आपल्याला पब्लिक लोकांपर्यंत, ते आता तेवढं महत्त्व राहिलं नाही असं वाटतं मला. संजीदा, तुमचा प्रवास हा खूप मोठा आहे, त्याच्या तुमच्या अनुभवावरून जाणून येतं ते. पण एक सामान्य फोटोग्राफर ते फिल्म इंडस्ट्रीतला फोटोग्राफर
हां. हा जो प्रवास तुमचा झाला हं. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं, म्हणजे कशी त्यावेळची भावना होती तुमची? हां, माझं अर्थात स्वप्नच होतं. पण असं पण वाटत नव्हतं, की मी तिथपर्यंत पोहोचेन वगैरे. पण अजूनही तिथपर्यंत माझं अजून खूप बाकी आहे मला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. कारण हे क्षेत्र असं आहे, की त्याचा कधीच कंटाळा येत नाही, हा, असं आहे. पण आधी पुढे-मागे होऊया, बघूया, प्रयत्न करूया. संजूदा, तुम्ही आता म्हटलात त्याप्रमाणे विश्व हे मोठं आहे फोटोग्राफीचं. पण त्यालाच धरून तुम्ही आता कुठेतरी अशी चर्चा ऐकायला मिळते, की तुमची कुठेतरी शॉर्ट फिल्म वगैरे सुरू आहे आणि काय हो. नक्की आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल, काय नक्की त्याची थीम आहे आणि कधी ती रिलीज होणार किंवा बरोबर ऐकलंस शुभम. मी आत्ता माझी एक सध्या चालू आहे फिल्म. मला म्हणजे ती ऑनलाईनच्या एका विषयावरती आहे. लहान मुलांच्या हातात मोबाईल वगैरे असतो हां, आणि ते मोबाईल म्हणजे घरच्यांचा एक ते वॉलेटच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं काही असतं. तरी आपण एक प्रेमाने मुलांच्या हातात मोबाईल वगैरे देतो. मग त्या मुलांकडे मोबाईल असताना हे जे फ्रॉड वगैरे काय विषय आहेत, हे जर घडलं तर काय होईल? त्या आपले त्याचे पैसे, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स सगळे असतात आणि जर फ्रॉड व्यक्तीने जर हे काढून घेतले म्हणजे त्याच्याकडून, तर काय होईल? काय एक प्रसंग ओढवू शकतो एखाद्या फॅमिली. तर तो मी त्याच्यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ते ऑनलाईनचे असा विषय आहे तो. एक मोबाईल मुलांना देताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, असं ते सगळं त्याच्यामध्ये आहे आणि ती फिल्म आता शूट चालू आहे. तर थोडंसं शूट बाकी आहे. बाकी तर एक 80% शूट झालेलं आहे आणि ते लवकरच आम्ही प्रदर्शित करणार आहोत ते. तर प्रोमोज आता थोड्या दिवसात, 15 दिवसात काढू आणि त्यानंतर डिस्प्ले होणार आहे. तुझी जी फिल्म येणार आहे, पण त्याचा रत्नागिरीच्या निसर्गाशी किंवा रत्नागिरीतील काही घटनांशी काही त्याचा संबंध आहे का असा? किंवा काही रत्नागिरीतले कलाकार किंवा काय असे पात्र घेतलेस का? हो, नक्कीच. माझी संकल्पना अशी आहे, की आपल्या रत्नागिरीचेच कलाकारांना घेऊन त्यांच्याबरोबरच ही फिल्म करायची आणि रत्नागिरीचीच लोकेशन इतकी छान आहेत, की ती आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत आणि मी ती फिल्म इथल्या कलाकारांना कुठेतरी पुढे चांगला चान्स मिळावा, यासाठी काही रील्सचे आर्टिस्ट वगैरे होते. एक उदाहरणार्थ साक्षी बने एक आता रील स्टार आहे आपल्याकडे. तर तिचं छान हे अभिनय असतो. ती पण कुठेतरी एक भरारी घेऊ शकते या फिल्ममार्फत, अशी माझी अपेक्षा आहे. तुमची जी फिल्म येते हं, आता, हं, तर त्या संदर्भात तुमची जी आता तुम्ही म्हटलात, की साक्षी बने म्हणून आहे आपल्या इथे, हं, तर तिच्याशी पण आपण चर्चा करूया. विजय देवरुखकर हे हां, नाव रत्नागिरी फोटोग्राफीसाठी अगदी अग्रगण्य म्हणून मानलं ओळखलं जातं. जातं. पण त्याच्यामध्ये आता त्यांनी फिल्म क्षेत्रात त्यांनी आता भरारी घेतलेली आहे. हं. तुम्ही आता त्यांच्या फिल्ममध्ये काम करताय, तर तुम्हाला काय वाटतं? काय अनुभव सांगाल त्यांच्याबद्दल? संजय देवरुखकर सरांची खरं तर माझी या प्रोजेक्ट दरम्यान पहिलीच भेट आहे. नाव ऐकलं होतं आणि पहिल्यांदा मी काम करते त्यांच्यासोबत. खूप छान वाटतंय. म्हणजे मॅनेजमेंटपासून सगळ्या गोष्टींपर्यंत अगदी ते स्वतः प्रामाणिकपणे लक्ष घालतायत सगळ्या बारीक-सारीक गोष्टींमध्ये. त्यामुळे खरंच त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान आहे आणि अतिशय संयमी आणि सगळ्यांना समजून पुढे नेणारा माणूस आहे. खरंच खूप छान वाटलं त्यांच्यासोबत काम करून. बऱ्याच वर्षापासून तुम्ही या फोटोग्राफी क्षेत्रात आहे. आता नवीन पिढी कुठेतरी तयार होते फोटोग्राफीकडे हं. आणि ती फोटोग्राफी क्षेत्राकडे वळताना दिसते आपल्याला. तर जी नवीन पिढी आता फोटोग्राफीकडे येणार आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय त्यांना मार्गदर्शन असेल? हां, नवीन पिढीबद्दल बोलायचं तरी आता खूपच फोटोग्राफर मार्केटमध्ये आलेले आहेत. जो तो कॅमेरा घेतोय आणि फोटोग्राफी आता फोटोग्राफी फॅशन झाली आणि आता खूप आहेत. मला म्हणायचं आहे तुम्ही करा आणि पण स्वतःचं करिअर त्याच्यामध्ये घडवा. असं करू नका की फॅशन म्हणून तुम्ही करताय आणि इतर फोटोग्राफांना आपल्यामुळे त्रास होईल, असं काही करू नका. ज्याचे चार्जेस आहेत ॲज अ प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून तुम्ही चांगला मोबदला घेतला पाहिजे आणि इतर जे फोटोग्राफर आहेत, जुने फोटोग्राफर आहेत, आपले फोटोग्राफर, ते जे त्या लाईननी चालले आहेत, त्यांचे जे अमाउंट आहे, त्यांचे जे बजेट आहे, त्या बजेटच्या नुसार चालायचा प्रयत्न करा. तुम्ही सक्सेस व्हाल. मला असं वाटतंय, की तुम्ही कोणीही याच्यामध्ये उतरू शकतं. असं कोणाला म्हणत नाही मी, की तुम्ही करू नका, हे गोष्ट करा. पण तुमची त्याच्याबरोबर लाईफ चालली पाहिजे. हे भविष्य ओळखून तुम्ही फोटोग्राफी करा. आणि नवीन मुलं करतायत काम, खूपच छान करतायत आणि त्यांची ॲडव्हान्स मेमरी पण चांगली आहे. त्याच्यामुळे मी बघतो नवीन-नवीन प्रकार ते करत असतात. असं म्हणेन की तुम्ही करा. तुमच्यासाठी शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर संजय, तुमची जी फिल्म आता तुम्ही शूट केली आहे रत्नागिरी, त्याला सहकार्य कसं होतं? स्थानिकांचं असेल, तुमच्या मित्रपरिवाराचं असेल, कसं सहकार्य मिळालं खूपच तुम्हाला? छान. कारण माझे मित्र परिवार आहेत ना, एक म्हणावं तसं म्हटलं तरी एक आपले डायरेक्टर
चंदू सर, के चंदू म्हणून आहेत. त्याच्यानंतर प्रशांत सावंत एक माझे पाठीशी कायम असतात. हा. प्रशांत सावंत यांनी मला अरेंजिंग खूप करून दिलं. रत्नागिरीमध्ये कुठल्या अशा प्लेस वगैरे होत्या, तर त्यांचं सहकार्य चांगलं लागलं. एक माझा मित्र, एक रायटर आहे रमीत शेख, हाच माझ्या कायमचा पाठीशी असतो तो. आणि उमेश दादा कांबळे हे एक असे मित्र आहेत माझे, की त्यांनी सगळ्यांनी मला सगळं अवेलेबल करून दिलं फटफट फटफट. आणि त्याच्यामुळे मला शूट करण्यासाठी काही अडचण नाही आली. त्याच्याशिवाय अच्छा. आपले कलाकार आहेत, साक्षी बने म्हणा, तो धनु केसकर म्हणा, असे अनेक कलाकार आहेत. त्यांनी तर एक उत्तम अभिनय केलाय. आणि त्याच्यामुळे मला होप आहेत या फिल्म बद्दल, की आपण सुद्धा बघाल तेव्हा तुम्ही थक्क व्हाल, की इतकं छान काम झालेलं आहे. आणि ते पण रत्नागिरीत आपल्या, त्यामुळे रत्नागिरीचा आपल्याला अभिमान आहे. नक्की संजयदा, खूप छान माहिती जागतिक फोटोग्राफी दिन या निमित्ताने आमच्या प्रहार डिजिटल वरती आमच्या प्रेक्षकांना दिले, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. त्याचबरोबर जागतिक फोटोग्राफी दिन यामुळे आज सर्व फोटोग्राफर बांधवांना आमच्याकडून जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.